नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आज एकदम मोटिवेशनल स्टोरी घेऊन आलो आहे। मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही ती व्यवस्थित ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशाच जे काही नवीन मोटिवेशनल स्टोरी आपल्या चॅनलवर टाकत राहतो त्या तुम्हाला ऐकायला मिळेल। त्याच्यामुळे तुम्ही एखादं मोटिवेशनल घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवू शकता। तर मित्रांनो, दोन मुले असतात, ते खेळत असतात। खेळता खेळता ते गावाच्या बाहेर बरंच दूर निघून जातात। त्याच्यामध्ये एक मुलगा 8 वर्षाचा, लहान मुलगा 8 वर्षाचा आणि मोठा मुलगा 10 वर्षाचा असतो। तर ते खेळता खेळता गावाच्या बऱ्याच दूर निघून जातात। ते खेळत असताना त्यांना केव्हा सायंकाळ होते त्यांना समजत नाही। सायंकाळ झाल्यावर त्यांना असं वाटतं की चला आता आपण घरी जायला हवं। ते जसे घरी जाण्यासाठी निघतात तसे एक विहिरीगत असं एक खड्डं असतं, त्या खड्ड्यामध्ये मोठा मुलगा, तो 10 वर्षाचा मुलगा असतो, तो पडतो। तो खड्ड्यामध्ये पडल्यानंतर तो आरोळी मारतो। त्याच्यासोबत असलेला मित्र त्याच्या साईडनेच असतो। त्याला समजतं की आपला मित्र आता विहिरीमध्ये पडला आहे। तर त्याला कसं काढायचं तो विचार करतो, त्याला समजत नाही। तो आजूबाजूला बघतो, इकडे तिकडे पाहतो, तर त्याला एक दोरी आणि बादली दिसते। ती बादली जुनी असते, गंजलेली, आणि ती दोरही एवढा व्यवस्थित नसतो। तरी तो त्या मुलाला सांगतो, तो विहिरीमध्ये पडलेला असतो 10 वर्षाचा, की इथे एक बादली आहे, मी बादली विहिरीमध्ये सोडतो, तू त्या बादलीला पकडून वर ये। तो खाल्ला त्याला हसायला लागतो। तर तो म्हणतो, का हसतोय? तो खालचा म्हणतो, अरे मी 10 वर्षाचा तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि तू 8 वर्षाचा आहे, तू मला वर काढू शकत नाही, उलट तू खाली येशील, आपण दोघेही खड्ड्यात पडू। तर तो म्हणतो, नाही आपण प्रयत्न तर करू। तर तो वरतून बादली सोडतो आणि तो 10 वर्षाचा मुलगा वरती येतो। ते दोन्ही व्यवस्थित येतात। तर मग त्यांना तिथे बराच उशीर होतो। आता ते घरी जाण्यासाठी निघतात। आता घरी एवढा उशीर का झाला, घरी कसं सांगायचं, त्यांना प्रश्न पडतो। तर मग ते घरी निघतात आणि घरच्यांना कसं सांगायचं त्यांना काहीच समजत नाही। तर घरी पोहोचल्यानंतर ते घडलेला त्यांना पूर्ण प्रसंग सांगतात। तर घरच्यांना त्याच्यावर विश्वास बसत नाही की हे शक्य नाही की बुवा एक 10 वर्षाचा मुलगा खाली पडला आहे आणि 8 वर्षाचा मुलगा त्याला विहिरीतून काढतोय। त्या घरच्यांना हे शक्यच वाटत नाही। तर तिथे एक म्हातारा असतो, तो म्हातारा म्हणतो त्यांना की हे जे सांगताय हे शक्य होऊ शकतं, हे खरं असू शकतं। कारण याचे प्रमुख 2च कारणं असू शकतात। एक तर त्यांच्याकडे तिथे दुसरा पर्याय नव्हता, आणि दुसरा म्हणजे त्यांना तिथे असं सांगण्यासाठी कोणी नाही होतं की हे तुम्ही करू शकत नाही बा। म्हणजे या गोष्टीतून आपल्याला एकच तात्पर्य भेटतं की जर आपण संकटात असलो तर त्यावेळेस शेवटचा पर्याय संपेपर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याला निगेटिव्ह विचार सांगणारे जे लोक असतात त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, किंवा त्या लोकांनी जे सांगितलं ते आपण ऐकलं पाहिजेत नाही। शेवटचा पर्याय संपेपर्यंत आपण जर प्रयत्न केला तर आपण ती गोष्ट नक्की साकार करू शकतो।